क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी विकास आराखडा आपण करतो आहोत। शासनाने अनेक महामंडळं उपकंपन्या तयार केल्या, त्याच्यामध्ये विणकर समाज, नाभिक समाज, शिंपी समाज, भारी समाज, सुतार, शैली, वाणी समाज, सोनार, आगरी, गुजर, देवा पाटीदार, लोहार, लोणारी, नाथपंथी अनेक मंडळं का मदत झाली पाहिजे, लहान लहान। आणि हे सगळं करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं। जे संत तुकारामांनी म्हटलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल। भेदा भेद करण्याचं कारण नाही। जे परमेश्वराला मानतात, पुढे महात्मा फुलांनी सुद्धा सांगितलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे। धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे विशाल। आपण एकमेकांसाठी का बरं असं करतो आहोत हे आम्हाला कळत। शासन तर काम करत आहे, अनुसूचित जातीसाठी भारती, जमातीसाठी सारथी, मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी समाजासाठी महाज्योती, दुर्बल घटकासाठी अमृत, मातंग समाजासाठी भारती आणि अल्पसंख्याक समाजासाठी MRT आहे। सगळं करतो आपण, पण एवढं सगळं करून सुद्धा आज आपण कुठे चाललो, काय करतो हा एक विषय चालू आहे। महात्मा फुलांना भारतरत्न द्या, माझा काही विरोध नाही, आपण विरोध करायला लागलो की अडचण नसते। पण मी कधी कधी विचार करतो, मी फडणवीसांना विचारलं, पवार साहेबांना विचारलं, मला सांगा की महात्मा गांधींना आपण भारतरत्न का देत नाही? ते पण महात्मा आहेत ना, महात्मा गांधींना कोण? कारण ते महात्मा आहे। महात्मा ज्योतिराव फुले महात्मा आहे। आता भारतरत्न बघूया, आता महात्मा मोठा की भारतरत्न मोठा? आणि मागे तर छत्रपती आहेत म्हणाल, छत्रपती शिवाजी महाराज। पण छत्रपती म्हटल्याबरोबर जे आहे अंगातला रक्त आपलं भारतरत्न काय? छत्रपती 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 शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती। ठीक आहे, हे माझं मत आहे, ते मी कुणाचा अपमान करू शकतो, परंतु आपण त्यांना तिथून खाली आणणार आहोत का हा विचार करा। महात्मा मोठा आहे तर तिथून खाली आणण्याचं काही कारण नव्हतं। आता या अशा सगळ्या गोष्टीतून जे आहे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला राज्यामध्ये काय चाललं हे समतेचं राज्य, फुले शाहू आंबेडकरांपासून तर केशव धोंडो केशवजी कर्वे, भाऊराव पाटील, अनेक अण्णा भाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, कित्येक सगळ्यांनी गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी काम केलं ना। मग आज या राज्यामध्ये काय चाललेलं आहे? किती निर्घृणपणे जी हत्या होतात। बीडची हत्या झाली देशमुखांची, मन क्षण झालं की माणूस म्हणून आपण आहोत की नाही त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पण त्याच बरोबर इतर ठिकाणी ज्या त्या लातूरला माऊली स्टोर नावाचा मुलगा त्या प्रेम प्रकट, त्याला एवढी मारहाण की तो काय करतो, काय बाकीची धनगर समाज। मी आता येताना जे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं आणि तिथे जे आहे आपला जो काय नाव त्याचं सूर्यवंशी त्यांच्या घरी गेला। काय संविधानात हा होता, संविधानावर चर्चा करणार आहोत आम्ही विधानसभेत, लोकसभेत करतात। त्या संविधानाची मोडतोड कोणी केली म्हणून समाजाने दलित समाजाने विशेषतः जे आहे आंदोलन, त्याच्यावर काही लोकांना पकडलं
पण या सूर्यवंशीला कधी पकडलं हेही काही कळलं नाही. 11 तारखेचा हा कार्यक्रम झाला आणि नंतर पकडलं 4-5 दिवसांनी नंतर कळवण्यात आलं की तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. अरे पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय म्हणतो? पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणतो हार्ट फेल, अनेक मल्टिपल इंजुरीज नंतर झाला. मल्टिपल इंजुरीज म्हणजे असंख्य जखमा, असंख्य मार हा कुणी दिला? आमची मागणी आहे, तो दलित समाजाचा असेल, कुठल्याही समाजाचा असेल, चौकशी झाली. सिनियर जो आहे कोणतरी IG DG कोर्ट त्यांना नेमणा त्याची चौकशी करा. आणि नंतर जालन्याला तर कोराडे शंकराच्या मंदिरामध्ये का गेला म्हणून कुंड पेटवलं, धगधगत कोळशाचं पलीकडे तापवले आणि त्याला असे झाडून काढलं. त्याच्या गुप्तांगामध्ये सुद्धा त्या काळात हे क्रौर्य येतं कुठून यार? महाराष्ट्रामध्ये या छत्रपतीनं या सगळ्या मावळ्यांना जमा करून हे स्वराज्य मिळवलं. फुले शाहू आंबेडकरांनी सगळ्यांनी जे आहे एकत्रितपणे काम करायचं ठरवलं. संविधान सगळ्यांना सारखा न्याय देतो. फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे आम्ही उभे करतो. पण हे क्रौर्य येतं कुठं? काही कळत नाही. तेही मंदिरात काय केलं म्हणून अहिल्याबाई होळकर तो धनगर समाज. अहिल्याबाई होळकरांची ओळख हातात शंकराची पिंड घेऊन आपण करतो. अख्ख्या देशामध्ये सगळीकडे जे आहे आज घाट बांधले, मंदिरं बांधले. धनगर समाजाचा मनुष्य मंदिरात जातो म्हणून काय करतो? कोणतरी खोक्या दादा कोणतरी काय त्यांनी आणखीन काहीतरी आहे मारहाण केली. अरे काय हे काय चाललंय? काय एवढंच नाही, मला पहिलं तर नाव मला आठवत नाही, पण संभाजीनगरची साहेब तुमच्या संभाजीनगरची एक महिला, त्या महिलेनं त्या तरुणाचं ऐकलं नाही म्हणून कटरने एवढं तिला कापून काढलं, एवढं कापून काढलं तिला की 212 टाके घालण्यात आले. 212 टाके नुसतं ते सुचार साहेब त्याचे धागा त्याच्यासाठी 20,000 रुपये खर्च झाला. गोधडीसारखी शिवली तिला. कधी थांबणार आहे? अरे एवढंच नाही, त्या जालना जिल्ह्यामध्ये आपण शिका मंत्री व्हावा, तिकडे आणखी काही जिल्हा परिषदेच्या प्रमुख व्हा, तहसीलदार व्हा, अमके व्हा, तमके व्हा. त्या प्रतिभाताई गोरे त्या तहसीलदार जालन्याच्या, त्यांनी काहीतरी जे काही गैरकाम कृत्य होतं त्याला आडवे गेले. काय तरी बहुतेक वाळू वगैरे काहीतरी. अरे 7-8 लोकांनी मारलं तिला. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा मागं सांगणार ते सरकारी अधिकारी काम कसं करणार. आपण सांगणार की हे काही कृत्य थांबवा, त्या चोरी थांबवा, हे अमुक थांबवा, ते तमुक थांबवा. पण ते महिला असतील तर पुरुष असतील, त्यांना पोलीस संरक्षण द्यायला नको. कोणी जायचं त्याला मारायचं. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, आम्ही त्यांचे पुतळे उभे करतो आहोत आणि खुशाल महिलांना कापून काढतो. खुशाल महिला अधिकाऱ्याच्या नावावर 7-8 गुंड ठेवून जातात, मारहाण करतात. सगळ्याला आवाज कुठला पाहिजे. आणि तुमचं आमचं काम आहे, तो मराठा असेल, तो दलित असेल, धनगर असेल, आणखी कुठल्याही समाजाचा असेल, लहान मोठ्या त्या समाजाचा कोणी त्याच्यावर न्याय अत्याचार झाला आणि त्याच्यावर पोलीस कारवाई कडक होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. तर ते पुतळे जे उभे केले ते सार्थक होणार आहे. पण त्याच्या पुढे मला जाऊन सांगायचं की संतांची भूमी आहे तुमची मराठवाडा. तिथे असलेले जे आहेत कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, माझी त्यांना विनंती आहे, सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, सर्व पत्रकारांना विनंती आहे, सर्व जनतेला की ही प्रवृत्ती जी वाटते तसं आपल्याला कोणी काही करणार नाही.
ते करतात, मारतात निष्ठुरपणे, त्याचे व्हिडिओ सुद्धा पाठवले जातात, ते व्हायरल होते. हो आमचं काय करणार, काय कोणी करणार? अरे हे कुठून आलं हे सगळं धैर्य? कायद्याला आम्ही जुमानत नाही, माणुसकीला आम्ही जुमानत नाही, हे धैर्य आलं कुठं? तुमच्या आमच्या सगळ्यांचं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे प्रकार कुठल्याही समाजाचा असेल, ठीक आहे, तो चुकला पोलिसांच्या हवाली करा, परंतु त्याला मार मारणं, अन्याय करणं, अत्याचार करणं हे आपलं काम नाही. पुढे शाहू आंबेडकर समाज त्याच्या विरुद्ध जे आहे आवाज उठवण्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.